या व्हिडिओमध्ये आपण गणित 2 मधील प्रकरण 1 समरूपता त्यामधील सराव संच 1.1 या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आणि त्यांचे गुणधर्म अभ्यासलेले आहोत। आज आपण सराव संच 1.1 त्या गुणधर्मांच्या आधारे सोडवणार आहोत। सराव संच 1.1 मधील पहिला प्रश्न, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा। तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आकृती न काढता सोडवू शकता। म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया B1, दुसऱ्या त्रिकोणाची पाया B2, पहिल्या त्रिकोणाची उंची H1, दुसऱ्या त्रिकोणाची उंची H2 या प्रकारे घेऊन ते सोडवू शकता। परंतु मी हे उत्तर आकृत्या काढून सोडवणार आहे। आता इथे बघा, आकृत्या काढल्या की थोडं लक्षात राहतं। दोन त्रिकोण आहेत, हा पहिला त्रिकोण, दुसरा त्रिकोण। पहिल्या त्रिकोणाला नाव दिलं आहे त्रिकोण ABC आणि इथे उंची आहे AD। दुसरा त्रिकोण आहे PQR, उंची आहे PS। मग पाया किती आहे 9 सेमी। इथे पहिल्या त्रिकोणाचा पाया कोणता आहे BC, किती आहे 9। इथे उंची आहे AD, पहिल्या त्रिकोणाची उंची 5, ही 5। दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10, इथे QR पाया आहे, लांबी किती आहे 10। दुसऱ्या त्रिकोणाची उंची कोणती आहे, इथे PS किती दिले आहे 6। हे दोन त्रिकोण काढलेत। आपल्याला काय काढायचं आहे, त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। आता क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढूया। The area of triangle ABC म्हणजे त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ। A म्हणजे एरिया म्हणजेच काय, क्षेत्रफळ। गुणोत्तर म्हणजे भागाकार। एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल PQR। हे गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे। आता आपल्याला माहिती आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची। इथे त्रिकोण ABC चा पाया कोणता आहे BC, उंची कोणती आहे AD। त्रिकोण PQR मध्ये पाया QR आहे, सूत्र 1/2 पाया इथे QR आहे, उंची PS। आणखी हे गणित तुम्ही गुणधर्म पहिला काय होता, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते। तो जर गुणधर्म इथे वापरला तर हे 1/2 लिहायची गरज नाही। पण हा पूर्ण मोठा गुणधर्म लिहायला वेळ जाईल किंवा तुम्ही विसराल, म्हणून डायरेक्ट सूत्र तुमच्या लक्षात आहे, म्हणून डायरेक्ट मी काय लिहिलंय, सूत्र लिहिलंय 1/2 पाया गुणिले उंची 1/2 पाया गुणिले उंची। किमती ठेवा। 1/2 BC ची किंमत किती आहे 9, AD ची किंमत किती आहे 5 छेद 1/2 QR 10 PS 6। तर काय होते बा 1/2 कट झाले, 5 1 5, 5 2 10, 3 1 3, 3 2 6, 3 3 9। काय उत्तर वरती 3 छेद 2 गुणिले 2 किती आलं 4। म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 3/4। म्हणून आपल्याला काय विचारलं होतं, त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। म्हणून त्या त्रिकोणांच्या
क्षेत्रफळांचे गुणोत्तर तीन छेद चार आहे, किंवा तुम्ही लिहू शकता 3/4 आहे. हा झाला पहिला प्रश्न. नंतर दुसरा प्रश्न दुसरा, दिलेल्या आकृतीमध्ये बीसी लंब AB, AD लंब AB, BC बरोबर 4, AD बरोबर 8, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADB किंवा त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण ADBचं क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर काढा. छेद म्हणजेच काय? गुणोत्तर. हे आपल्याला गुणोत्तर काढायचे आहे. आकृती दिली आहे BC लंब AB, AD लंब AB. म्हणजे काय दिले आपल्या इथे मध्ये बघा, आकृतीमध्ये काय काय दिलंय? BC लंब AB, BC लंब AD, AB, AD लंब AB, BC बरोबर 4, AD बरोबर 8. तर काय काढायचंय? एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADB हे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. तर दोन त्रिकोण बघा, ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये AB हा पाया समान आहे. जर ह्या त्रिकोण CBA किंवा ABC मध्ये बघितलं तर CB लंब AB, कळलं? जर आपण इथे AB पाया घेतला तर BC काय होईल? उंची होईल. त्रिकोण DAB मध्ये जर AD उंची घेतली तर AB काय होणार? पाया. म्हणजे बघा, त्रिकोण ABC मध्ये पण पाया AB आहे आणि त्रिकोण ADB मध्ये सुद्धा पाया ABचा आहे. म्हणजे इथे पाया सामायिक आहे. या दोन्ही त्रिकोणांचा पाया काय? सामायिक आहे. आणि जर पाया सामायिक असेल तर या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. हे आपण मागील व्हिडिओत बघितलंय. हा गुणधर्म दुसरा होता. म्हणजे एरिया त्रिकोण ABC, एरिया त्रिकोण ADB बरोबर काय समान आहे? पाया समान आहे. पाया समान असेल तर ह्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात असतात. उंची कोणत्या येते? त्रिकोण ABC ची उंची BC, त्रिकोण ADB ची उंची काय? AD. कारण काय लिहिणार? समान पाया, समान पायांचे त्रिकोण. आता आपल्याला BC ची किंमत दिली आहे. BC बरोबर 4 आणि AD बरोबर 8. AD बरोबर किती आहे? 8. AD ची किंमत 8, BC ची किंमत किती होती? 4. बरोबर 4 एके 4, 4 दुने 8, 4 एके 4, 4 दुने 8, 1/2. काय विचारलं होतं? एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADB किती? म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADB बरोबर 1/2. हे आपलं काय उत्तर आहे. कळलं? आता आपण प्रश्न क्रमांक 3 घेऊ. प्रश्न 3, पुढील आकृतीमध्ये रेख PS लंबरेख RQ, रेख QT लंबरेख PR,
जर आर क्यू बरोबर 6, पी एस बरोबर 6, पी आर बरोबर 12, तर क्यू टी काढा. ही आकृती दिलेली आहे. पी एस लंब आर क्यू, क्यू टी लंब पी आर, आणखी पी आर ची लांबी 12, आर क्यू 6, पी एस 6 दिलेलं आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे? क्यू टी ची लांबी काढायची आहे. आता या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी क्यू आर जर आपण पी आर पाया घेतला तर क्यू टी काय होईल? उंची होईल. आणि जर पी एस उंची घेतली तर आर क्यू काय होईल? पाया होईल. आता इथे पहा, आपण पहिला त्रिकोण घेतो. त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी एस लंब आर क्यू, पी एस लंब आर क्यू म्हणजेच आर क्यू पाया आणि पी एस काय होईल? उंची. म्हणून त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर म्हणजेच त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ. सूत्र काय? 1/2 पाया गुणिले उंची. पाया काय घेतलाय? आर क्यू. उंची इथे काय होणार? जर पाया आर क्यू असेल तर उंची काय होईल? पी एस. पाया गुणिले उंची. समजा आता किमती दिल्या आहेत, म्हणून एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 1/2. आर क्यू किती आहे? 6. आणि इकडे पी एस किती आहे? 6. किती आले? बे के बे बेत्रिक 6. सो एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 6×18 चौरस एकक. इथे कोणतंही एकक आपल्याला दिलेलं नाही, म्हणजे सेंटीमीटर किंवा मीटर आपल्याला दिलेलं नाही. म्हणजे इथे एकक काय येणार आहे? चौरस एकक. समजा हे समीकरण 1 आहे. आता आपण जर पाया पी आर घेतलं तर उंची काय होणार आहे? क्यू टी. मग या प्रकारे पण आपण सोडवूया. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर किंवा असं लिहा, त्रिकोण पी क्यू आर मध्ये क्यू टी लंब पी आर, क्यू टी लंब पी आर म्हणजेच क्यू टी काय आली? उंची झाली. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर म्हणजेच काय? त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ. सूत्र काय? 1/2 पाया गुणिले उंची. इथे पाया कोणता घेतला आपण? पी आर. लंब आहे बघा इथे. उंची काय होणार इथे? क्यू टी. 1/2 पी आर किती आहे? पी आर ची लांबी 12, क्यू टी बे के बे बेसक 12. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 6 गुणिले क्यू टी. समजा हे विधान 2 घेऊया. परंतु एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर ची किंमत किती आहे? 18 आहे. एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर किती आहे? 18. मग ही किंमत काय घेतली? 18. 18 कळलं कुठून घेतली? एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर. बघा इथे एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर किती आहे? 18. सो 18 बरोबर 6 गुणिले क्यू टी. इथे लिहा विधान 1 वरून. आता हे 18 इथे गुणाकार आहे, काय होणार? भागाकार होईल. क्यू टी 6 1 6, 6 3 18, 3 बरोबर क्यू टी. म्हणून क्यू टी बरोबर
3. हे आपलं उत्तर आहे. काय विचारलं होतं इथे? QT ची किंमत काढा. QT बरोबर काढा. किती आलं? 3. सो आता आपण पुढचं उदाहरण घेऊया. उदाहरण 4. प्रश्न 4. पुढील आकृतीत AP लंब BC, AD समांतर BC, तर एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि एरिया ऑफ त्रिकोण BCD चे गुणोत्तर काढा. आता या ठिकाणी ही आकृती दिली आहे बघा. AD समांतर BC, AP लंब BC. AD ही रेषा AD आणि रेषा BC काय समांतर आहे. AP लंब काय BC. काय दिलंय आकृतीमध्ये? AP लंब BC आणि AD समांतर BC. आपल्याला काय काढायचं आहे? एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि एरिया ऑफ त्रिकोण BCDचं गुणोत्तर. लिहा. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण BCD. आता इथे बघा काय दिलंय? हे दोन्ही त्रिकोणचा त्रिकोण ABC BC, त्रिकोण BCD दोघांमध्ये BC पाया काय सामायिक आहे. त्रिकोण ABC चा पाया BC आहे. त्रिकोण BCD चा पण पाया BC आहे, म्हणजे पाया समान आहे. आणखी हे दोन्ही त्रिकोण या दोन समांतर रेषांमध्ये आहेत, म्हणजेच या दोन्ही त्रिकोणांची उंची काय सारखीच असली पाहिजे. बघा इथे या त्रिकोण ABC ची उंची AP, ही जर इथे आपण मोजून बघितली तरी ही AP किती असेल? जरी 5 आहे तर इकडे पण उंची किती येईल त्रिकोणाची? 5च येईल. हे दोन्ही त्रिकोण या दोन समांतर रेषांमध्ये बंदिस्त आहेत, म्हणजे यांची उंची काय असली पाहिजे? समान असली पाहिजे. म्हणजे त्रिकोण BCD ची उंची काय आहे? AP. त्रिकोण ABC ची उंची काय आहे? AP. म्हणजे या दोन्ही त्रिकोणाचा पाया समान आहे, उंची समान आहे. आणि ज्या त्रिकोणांचा पाया व उंची समान असते त्यांचं गुणोत्तर एकाच एक असतं. त्यांचं गुणोत्तर काय येतं? एकाच एक. आपण ते लिहूया. आता पाया दिलाय, उंची दिले. 1/2 त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया. ABCचा पाया BC, उंची AP. BCDचा पाया BC, उंची AP. 1/2 कट, BC कट, AP कट. काय होईल मग? सर्वच कट झाले म्हणजे काय शिल्लक राहिला? 1/1. 1/1. आपण हे डायरेक्ट इथे लिहू शकतो. समान पाया व समान उंचीचे त्रिकोण. इथे लिहा. सामायिक पाया व समान उंचीचे त्रिकोण. सामायिक पाया व समान उंचीचे त्रिकोण. जेव्हा समान पाया व समान उंचीचे त्रिकोण असतात तेव्हा गुणोत्तर नेहमी काय असतं? एकाच एक. जरी ही उंची दिलेली नसते तरी उत्तर काय आलं असतं? एकाच एक. कारण का हे दोन त्रिकोण दोन समांतर रेषांमध्ये आहेत, म्हणजे दोघांची उंची काय समानच असणार आहे. सो म्हणून काय विचारलंय आपल्याला? एरिया ऑफ त्रिकोण ABC व एरिया ऑफ त्रिकोण BCD चं गुणोत्तर. सो एरिया ऑफ त्रिकोण ABC, एरिया ऑफ त्रिकोण BCD बरोबर एकाच एक. उत्तर काय आलं? एकाच एक. थँक्यू.